बॅट्समन चला, विनंती असेल आपल्याला. बॅट्समन चला लवकर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहिलं होते. एक धाव, धावफलक धावसंख्या 9. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं आणि त्याचा फायदा झालाय. 2 धावा आल्या. धावफलक दुहेरी अंका जाऊन जे पोहोचला. संघाची धावसंख्या 11 एकड्याच्या मोबदल्यात. सामना क्रमांक आजच्या दिवसभराचा 4था आहे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतो अतिशय सुरेख जो टाकला गेला होता. इथे चेंडू बॅटवरती मात्र मिडल होताना पाहायला मिळाला नाही डॉक्टर अविनेश गावडेच्या. त्या दरम्यान आधी एक सिंगल येताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 12 धावा एक गड्याच्या मोबाईलला. षटक क्रमांक 2 या दरम्यान आधी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना या दरम्यानचा चेंडू सुरेख आहे. इथे चेंडू हातामध्ये आला नाही यष्टीरक्षकाच्या. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न सुद्धा केला. बॅकअपचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळाला. 2 धावा परत एकदा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. आणि या दरम्यान टायमिंग परफेक्ट, ताकद परफेक्ट आणि हा षटकार आहे चेराने. बॉल मैदानाच्या आतमध्ये जो दिला जातोय षटकाराच्या रूपाने धावफलक 20 धावा 20 रन.
1-20. ब्रेकला चेंडू जो खेळला गेलाय त्या दरम्यान आधी एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु तदनंतरचा अगदी नकार दिला गेलाय. एका धावसंख्येनंतर धाबळक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपले गेले आणि 1-21 धावा. 21 लॉस ऑफ 1 इन ओव्हर कंप्लीट. धाबळक धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी वाढली जाईल. संघाची धावसंख्या 22 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जे तिसरे म्हणजे सुरू झाले. शफीक जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने माराय, पंचाच्या उजव्या हाताला पार करून या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू स्क्वेअरला खेळलाय तिथे 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. 4 रन चौकार आहे. चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या समोर उसळला गेला आणि चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार जाताना पाहायला आला. टोटल स्कोर 26 रन. फुलटा चेंडू होता, पंचाकडे अपील केले गेले. फुलटा चेंडूचा फायदा या ठिकाणी फारसा होताना पाहायला मिळाला नाही आणि इथे क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आले, एका सिंगलची रूपाने धाबळक वाढेल. संघाची धावसंख्या 27. 1-27. तिसरं षटक चालू असताना शफीक प्रतिदा तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल. इथे चेंडू फाईन लेगला. एक धाव. वाईड बॉल आहे. वाईड +1 अशा 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धाबळक पुढे जाऊन पोहोचलाय. 29 या धावसंख्येवरती षटक क्रमांक तिसरं चालू असताना फार मोठी फटकेबाजी आम्ही पाहिली नाही, परंतु इथं आतापर्यंत सिंगल डबल कधी वाईड चेंडू त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना परत एकदा इथे वाईट बॉल तर आहे आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास पाहायला मिळालाय. 2 धावा पळून आहेत. वाईट चेक अशा 3 धावा आणि या 3 धावसंख्येनंतर धाबळक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 32 या धावसंख्येवरती. 32 लॉस ऑफ 1. या दरम्यान खुलपट्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो चेंडूवरती पोहोचेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने 1 रूपाने धाव आहे. धाबळक धावसंख्या 33. तिसरं षटक चालू असताना
त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर विनोद देशमाने मैदानाच्या पुढे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मार्गावरती प्रशांत पिंगळे, ज्याने डॉक्टर अमृत यांचा मात्र एक सूर्यप्रकाशचा झेल घेतला होता. तो प्रशांत पिंगळे या ठिकाणी आपण पाहतोय, जो इथे गोलंदाज मार्गावरती असणार आहे. शेवटच्या षटकात डॉक्टर अविनाश गाबडे किती आक्रमण करतो पाहिजे, कारण आतापर्यंत 18 चेंडू टाकले, ते 18 पैकी 6 चेंडू फक्त डॉक्टर अविनाश गाबडे खेळले. त्यांनी 10 धावा आपल्या संघासाठी बनवलेले आहेत. एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये राहिलेला आहे. कुठलीही मोठी फटकेबाजी अजून इथे डॉक्टर अविनाश गाबडेच्या बॅटमध्ये होताना पाहायला मिळत नाहीये. व्हाईट बॉल, धाबा फलकावरती धावा संख्या 34. शेवटच्या षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असणार. यानंतरचा होणारा सामना के कायझन विरुद्ध गंधर्व एक्सलन्स. के कायझन विरुद्ध गंधर्व एक्सलन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण इथे टॉस साठी तयारीत राहा. के कायझन, गंधर्व एक्सलन्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी चला. या दरम्यान स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, अप्पर कट केलाय. चेंडू फार मोठी उसळ घेताना पाहायला मिळत नाहीये, पण चेंडूला इथे मात्र चांगल्या प्रकारची दिशा देताना पाहायला मिळाला डॉक्टर अविनाश गाबडे. 38 धावा. धन्यवाद. 38. परत एकदा प्रशांत पिंगळे. अभी जैसा आता इथे 12 करेल. पंचाच्या डाव्या त्याला पार करून बिग हिट केला आहे. चेंडू खूप उंची घेतोय, लांबी आहे का, आणि लांबी पण मिळतीये, परंतु एक टप्पा खात की डायरेक्ट आहे. काय झालंय सर? डेड बॉल आहे कसला? या स्पर्धेचे निमित्ताने त्याचं नुकतंच आगमन झालेलं आहे. डेड बॉल आहे आत्ताचा. दरम्यानच्या काळामध्ये योगेशजी सासवडे, त्याबरोबर तुषारबाब सस्ते पाटील, आपलंही मनापासून स्वागत आहे. त्यांचे आगमन झाले. त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, आमचे मित्र निवृत्ती शेठ बोराटे अर्थात पिंटू नाना बोराटे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आपल्याकडे धावसंख्या 38 आहे. डेड बॉलचा इशारा पाहायला मिळाला होता. काय झाले? 2 चेंडू झाले. एक डॉट बॉल आला जिथे धाव घेतली नाही, आणि एक अप्पर कटचा चौकार पाहिला आहे. तेवढे 2 बॉल झाले. सचिन शेठ बोराटे यांचंही मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र आरपार आहे, षटकार आहे. या अगोदर सुद्धा अशा प्रकारची उंची घेतलेला फटका आम्ही पाहिला होता. रूपाने मात्र दाबला 44. 44 रन. परत एकदा हेलिकॉप्टर शॉट, व्हॉट अ कॅच, नाइस कॉट, ब्रिलियंट कॉट. फलंदाज बाद, डॉक्टर अविनाश गावडे बाद. शफिकने घेतलेला सूर्यप्रकाशाचे. नवीन फलंदाज आता डॉक्टर अविनाश गावडेंच्या जागेवरती डॉक्टर महेंद्र साळुंके मैदानाच्या आपल्या ठिकाणी आपल्याला पाहिलं. नेक्स्ट मॅच तिचा टॉस करायचा आहे. के कायझन, गंधर्व एक्सलन्स. या दरम्यानचा चेंडू परत एकदा लॉंग बॉलला झेल झालाय. अजून एक फलंदाज बाद होईल. 4
5:44. अझीमने घेतलेला चेंज. हॅट्रिक बॉल आहे. काहीच इथे हॅट्रिक पूर्ण होणार आहे का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल आता डॉक्टर तोडकर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु नॉट ट्रॅकच्या बाजूला. आणि स्ट्राईकला डॉक्टर पेंद्र. 4:44. हॅट्रिक बॉल प्रशांत पिंगळे. हॅट्रिक मात्र पूर्ण होऊ शकले नाहीये, परंतु चेंडू पोहोचला त्याला डिस्प्लेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. पीकी लाच्या बाबा आहे. तिथे मात्र 2 धाबा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालाय. 2 धाबा. धापावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचेल ती 46 आहे. जिंकण्यासाठी 47 धावा बनवायच्या आहेत. इथे डॉक्टर कुकडे साहेबांना विनंती असेल, टॉस त्या ठिकाणी जो होतोय डॉक्टर प्रमोद कुकडे साहेब आहेत, त्याबरोबर निखिल शेठ बोराटे आहेत, त्याचबरोबर आपल्या या स्पर्धेचे आयोजक सचिन शेठ बोराटे आहेत, हर्षल बोराटे आहेत. तुषार सस्ते पाटील, त्यांना सगळ्यांना विनंती असेल आपण टॉससाठी जायचं. दोन्ही संघांचे कॅप्टन झाला. विजय पुलिसमध्ये फेज 3 डॉक्टर स्वीलेबर. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 46 धावा झाल्यात, 47 बनवायच्या. रिव्हर फेज 3 टीमला कॅप्टन के के कायझन, कॅप्टन के के कायझन, गंधर्व एक्सलन्स पिंटू नाना. कॅप्टन कुठे पिंटू नाना? काय पाणी म्यान
दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दुसऱ्या डावात मध्ये आम्ही पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि दुसऱ्या चेंडू डॉट त्याला पाहायला आला. अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावाची संधी, परंतु इथे चेंडू थोडासा उशिरा फेकला गेलाय. सर पहा इथे मला तो दोन फलंदाजांमध्ये थोडीशी एक चकमक होताना पाहायला आली. सात धावा फलकावरती निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर चेंडू आपण पाहतो मुलांना तिथे धावबाची संधी असेल आणि एक सिंगल तर आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला धावा संख्या 8. आठ वरती तापरे त्या ठिकाणी आपण पाहतोय. रंगस तयार आहे. हो 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 हा चेंडू अतिशय सुरेख दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापरेकरती धावा संख्या 8. पहिल्या डावामध्ये सुद्धा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापरेकरती धावा संख्या होत्या त्या 8 होत्या, पण एक बाद 8 होत्या. त्याच्यामध्ये एक चौकार आला होता. इथे बिनबाद 8 आहे, पण त्याच्यामध्ये एक षटकार आलेला आहे. 8 धावा आहेत. उर्वरित चेंडू बाकी आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 39 धावा या दरम्यान बनवायच्या आहेत. डॉक्टर अविनाश काबळे क्षेत्रात गोलंदाज मार्गाने आपण पाहू. स्ट्राईकच्या बाजूला उभे, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला हुरेरा. गोलंदाजी मार्ग करत या वेळेचा चेंडू डावेच्या बाहेर वाईट बॉल. इथे आपण पाहतो चेंडू सुंदरता खेळलाय. 1 बॉल 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने धापरेकर धावा संख्या 13 धावा आहेत. उर्वरित चेंडू बाकी 17 आहेत आणि 34 धावा बनवायचे. 12च्या सरासरी बिंदूचा धापरेकर बनवायचे. 17 चेंडू 34 धावा. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीवरती तयार असणार आहे. इथे डॉक्टर अभिवरती केले गेलं आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जोरदार फटका या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षण येईल त्याप्रमाणे एक धावा आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्याचा फायदा झाला. 2 धावा आहे त्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला दोन्ही पुढे जाईल. त्या फरकावरती धावा संख्या 15 धावा. 15 रन 15 वरती धापला. चांगली सुरुवात आहे. उभेत आणि हुरेराच्या बॅट मधून आल्या पहिल्या चेंडूचा जो षटकार आहे ना तो बरेचसा काही सांगून गेला, पण त्यानंतर त्याला आलेले जे डॉट बॉल आहेत इथे चेंडू अगदी स्टेनच्या जवळून निघून गेलाय. चला गंधर्व एक्सलन्स तयारीत राहा. आणि अजून एक विकेट आलाय. 4 रन चौकार आहे.
चिमात आपण पाहतोय अतिशय सुंदर त्या जो निश्चित प्रमाणे जो खेळला गेला त्या प्रमाणे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रुपयात धापराचा धावा संख्या 20 धावा 20 रन 47 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 20 धावा तर झालेल्या आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 13 बनवायचे 27 13 चेंडूमध्ये 27 धावा अजून या दरम्यानच्या बनवायचे. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे, निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती कशा प्रकारच्या धावा येतात ते आपल्याला पाहिजे. हो हो हा चेंडू सुरेख होता. चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 संपलं जाईल. धाब्यावरती धावा संख्या जी आहे ती आता 20 धावा आहेत. 12 चेंडू 20 झाल्यात. 12 चेंडू 27 धावा आहेत दरम्यानच्या बनवायच्या. इथे जो संघ पराभूत होणार आहे तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे आणि जो संघ या ठिकाणी जिंकणार आहे तो स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार आहे, टॉप 6 मध्ये पोहोचणार आहे. कम से कम 5,000 आणि जास्तीत जास्त 51,000 या स्पर्धेचं प्राइज आहे. 51,000, 31,000, 21,000, 11,000, 7,000 आणि 5,000 अशी 6 क्रमांकाची बक्षीस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं 90 पेक्षा जास्त टीम्स खेळून सुद्धा या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरीमध्ये पोहोचणं ही आनंदाची बाब आहे. कितवा क्रमांक तुझे महत्वाचं नाही, बक्षीस फेरीमध्ये संघ पोहोचणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. नवीन गोलंदाजी मार्गावरती आलाय डॉक्टर विनोद. या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर विनोद तयार. हा चेंडू मात्र विनोद चालला अचानक. ब्रेक अतिशय सुरेख पाहायला मिळाला. गोलंदाजाला एक छोटीशी वॉर्निंग सुद्धा दिली गेली. 1 बाउन्स जो एक आलाबड आहे तो 1 बाउन्स मात्र इथून पुढे टाकू शकत नाहीये. बाउन्स प्रकारचा चेंडू खाण्यापेक्षा जास्त उसळी चेंडूला पाहायला मिळणार नाहीये. इथे परत एकदा डॉट बॉल आला. लागोपाठचे 2 चेंडू दरम्यान डॉट टाकण्यात यश मिळतंय. या दरम्यान कोलपाड्याचा चेंडू आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षण बरोबर चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या आपण धापाला धावा संख्या 21 आहे. अजून 26 बनवायचे आहे. चेंडू बाकी 9 आहे. 9 चेंडू 26. परत एकदा डॉट बॉल. डॉक्टर साहेब इथे गोलंदाजी करतायत आणि एवढ्या महत्वाच्या क्षणामध्ये अशा या महत्वाच्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचे चेंडू डॉट टाकणं म्हणजे विनोद नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करतायत डॉक्टर विनोद. परत एकदा क्या बात आहे. काय ऑब्रेक मार आहे. अचूक टप्प्याचा आहे. फलंदाज निश्चितप्रमाणे दरम्यान ते उभेतला परतावा लागतंय कारण आपण इथे या स्पर्धेमध्ये रिटायर हा नियमच नाहीये त्यामुळे तो बादच आपण देतो. नवीन फलंदाज शफिक. परत एकदा डॉट. मित्रांनो डॉक्टर विनोद देशमाने यांची जर गोलंदाजी आवडली तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. फक्त एक सिंगल दिली. ओनली 1 सिंगल. तिसऱ्या षटकात फक्त एक धाव खर्च करणारे गोलंदाज ठरले डॉक्टर विनोद देशमाने. जबरदस्त कामगिरी. उरेरा सुद्धा रिटायर. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 26 धावा बनवायच्या आहेत. 6 गेंदे 26 रन आणि गोलंदाज डॉक्टर प्रताप. बरोबर ना सर. डॉक्टर प्रताप सोमवंशी.
छे गेंदे 26 रन. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर होऊ शकला नाही. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. धाबरेकर धावसंख्या वाढेल 25. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5. बनवायच्यात 22. परत एकदा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 18 धावा बनवायच्या आहेत. हो क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळेल आझीम. डॉट बॉलने संघ किती अडचणीत आलाय पहा. इथे जर आपण पाहिलं शेवटच्या 3 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. पण डॉट बॉल जर पाहिले तर डॉट बॉल जे आहेत 10. उसेराचे 7. उबेचे 3. तिथे मात्र चेंडू सुंदर अगदी खेळलाय. तिथे चेंडू कव्हर असेल. शेवटचे 2 चेंडू 17 धावा. बक्षीस पिढीच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलाय. श्री डॉक्टर सिलवान. आणि इथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती निघून आला होता. पुढे निघून आला होता. आणि अगदी आपण पाहिले त्या ठिकाणी एक चौकार त्याला पाहायला आला. या दोन चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर अगदी खेळलाय. पण इथे या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला अजून एक संघ आपल्याला पाहायला आलाय. नाव आहे श्री डॉक्टर सिलवान. अभिनंदन. या दरम्यान यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आदरणीय सचिन शेठ बारणे पाटील सिल्वर ग्रुप सिल्वर गार्डनचे ओनर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे.